नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मटार पनीर बनवणार आहे। त्यासाठी आधी आपण पनीर तळून घेऊ। गरम झालेले आहे, त्याच्यात आता आपण पनीर घालू। थोडेसे ब्राऊन रंग येईल तोपर्यंत आपण हे तळून घेऊ। या ठिकाणी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आणि 100 ग्रॅम मटार घेतलेले, ते फ्रोझन मटार आहे। चला तर आता रंग सुद्धा आपला छान बदललेला आहे, तर आता आपण काढून घेऊ। सर्व पनीर आता तळून तयार आहे। आता कढई पण गरम झालेली आहे, आता आपण फोडणी देऊ। 2 चमचे बटर टाकते मी। तेलाची पण फोडणी देऊ शकतो आपण। बटर चांगलं वितळलेलं आहे, त्यात आलं लसणाची पेस्ट टाकते। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांद्याचा रंग आता छान बदललेला आहे, त्यात आपण टमाट्याची प्युरी, 1 टोमॅटो प्युरी केलेली आहे, त्यात 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ येऊ देऊ। कांदा टोमॅटो एकदम छान मऊसूत झालेला आहे, त्यात आता आपण कोरडे मसाले घालू। धणे पावडर 1 चमचा, बॅडगी मिरचीचं तिखट आहे रंग येण्यासाठी 1 चमचा, आणि हे लाल तिखट 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा। चांगले कालवून घेऊ एकत्र। 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू। सगळे मसाले चांगले मिक्स झालेले आहेत, त्यात आपण दुधावरची साय, फ्रेश क्रीमच्या ऐवजी आपण दुधावरची साय घेतलेली आहे, ती चांगली फेटून घेतलेली आहे, ती मिक्स करू। 2 पनीरचे तुकडे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत पाणी टाकून, ते पण टाकून। काजूची पावडर आहे, घट्टपणा यावा म्हणून आपण काजूची पावडर टाकलेली। सगळं एकत्र चांगलं कालवून घेऊ। यामुळे भाजीला चव पण छान लागते आणि हॉटेलसारखा त्याला थोडासा रिचनेस येतो। घरच्या घरी आपण छान हॉटेलसारखी भाजी खाऊ शकतो। अर्धा कप पाणी टाकतात। चवीनुसार मीठ, कसुरी मेथी हातावर चुरगळून अशी टाकायची, म्हणजे चव छान लागते। 100 ग्रॅम मटार घेतलेले आहे, फ्रोझन मटार आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। याला अगदी 1-2 मिनिटांमध्ये छान वाफवले जातील। 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवू। मस्त तेल सुटलेलं आहे बघा सगळ्या मसाल्यांना, आणि वाटाणे पण छान शिजलेले आहेत। आता फ्रोझन मटार असल्याने ते लवकर शिजलेत। आता त्यामध्ये आपण 1 चमचा बटर टाकू आणि तळून घेतलेलं पनीर यात ॲड करू। आता पनीर टाकल्यावर जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर आपलं पनीर चिवट होईल। घरच्या घरी हॉटेलसारखी मटार पनीर आता भाजी आपली तयार आहे। सगळे मसाले, मटार, पनीर सगळं मिक्स झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते। ही भाजी नक्की करून पहा, कमेंटमध्ये नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।